नमस्कार, शुभ संध्याकाळ. कसे आहात? बरे आहात ना? आणि बरंच असलं पाहिजे. आता मी लागलेली आहे गार्डनच्या कामाला आणि आज लावणार आहे ही मेथी. आणि मेथी कुठं लावायचं? चला मग थोडंशी बघू जागा आहे का कुठे? जागा भरपूर आहे पण शोधावं लागेल. त्यासाठी एक फेरफटका मारू. हे पहा फूल किती छान. हे पहा किती सुंदर सुंदर फूल लागलेले आहेत. एकदम मनाला आकर्षित करणारे. हे पहा पांढरे जास्वंद. किती छान एकदम सुंदर टवटवीत. हे अमृत म्हणजे जाम, पेरू. हे बघा शेवंतीचे फूल. मस्त अशी गार्डन फुललेली आहे. हे पहा इथे पण फूल आहेत तेच. हे पण आहेत कनेरीचे. आणि सगळीकडे म्हणजे इथं लसूण लावलेलं होतं बघा, लहान लहान अजून आलेलं आहे. आणि इकडं हे बिनीस लावलेलं ते अजून काही आलेलं नाही. आणि हे पानं पण खूप छान लागतात. इथं लसूण लावलेलं होतं मी 2-3 पॉटमध्ये. ते लसूण पण आलेलं आहे. इकडं पहा कांद्याची पात किती छान आलेली आहे. कांद्याची पात सुंदर अशी आलेली आहे. हे भेंडी आणि हे दोडका आणि वांगं तर एक गेलं, आता एक राहिलेलं आहे. इकडं पण कांद्याची पात लावलेली होती. ही पण कांद्याची पात. हे बघा टमॅटोचं झाड किती छान फुलंसुद्धा लागलेली आहेत त्याला. हे लिंबाचं आहे. खूप मोठं झाड होतं आमच्याकडे लिंबाचं, ते वाळून गेलं आपोआप म्हणून आता दुसरं लावलेलं आहे. पालक आणि इकडं लावलेलं होतं दोडका. आता हे मी काढणार आहे कोथिंबीर आणि दोन्ही पॉटमध्ये लावणार आहे मी आता मेथी. हे तर जागा ठीक राहील. हे आहे कुंदरू याने तोंडल्याचे झाड. वेल इथं लागलेले ड्रमस्टिकच्या शेंगा. तर भरपूर असं भाजीपाला आहे. फक्त त्याचा फायदा आपल्याला घ्यायला आला पाहिजे. हे पहा सीताफळसुद्धा लागलेलं आहे. फळ, फूल आणि भाजी तिन्हीचा संगम आहे इथं. अद्रक पहा लागलेलं आहे, अद्रकसुद्धा. आता ते काढायला आलेलं आहे. अद्रकसुद्धा काढावं लागेल. आता त्यासाठी मी थोडंसं स्वच्छता करून घेते. झालं आता मला दररोज उद्यापासून वेळ मिळेल किंवा नाही गार्डनचं काम करायला, कारण शाळा सुरू आहे उद्यापासून. तरी मी प्रयत्न करणारच शाळेहून आल्यानंतरसुद्धा हे गार्डनमध्ये काम करण्याचा. आता चला हे काढूया आपण. मेथी किती होता होईल तेवढं आता इथं आपण लावायचा. मेथीच लावायची, परत काहीच लावायचं नाही, मेथीच लावायची. हे दोन्ही पॉट ना मस्त आहेत, मोठे पण आहेत. आणि छान हिच्यामध्ये अगोदर मी खत वगैरे घालून माती तयार केलेली आहे. त्यामुळे खूप छान पौष्टिक त्या मातीला खाद मिळेल इथं. आणि एवढ्यातच लावते म्हणजे कुणी पाय वगैरे तर ठेवणार नाही. आता जमिनीवर लावायसारखं नाहीच, कारण आता उद्या नेंटल घालायचं काम सुरू होणार आहे. लेबर मग परत फिरतात करतात आणि त्यांना काहीच महत्त्व नसतं अशा भाजीपाल्यांचं. आपल्याला आपण कष्ट करून लावतो ना, ज्यानं कष्ट करतं ना त्यालाच ते कळतं की काय वस्तू आहे आणि काय कसं जपायला पाहिजे. आणि पैशाचं सुद्धा तसंच असतं पहा. ज्यांना मेहनत करून जे कमावलेले असतात ना त्याला त्या पैशाचं महत्त्व असतं. आणि जे असेच अधरंटी म्हणजे असंच त्यांना पैसे मिळालेले असतात त्यांना पैशाचं महत्त्व कधीच कळत नाही. म्हणून ते असं पैसे उडवतात आणि तसं वागतात. हे पहा आता सर्व मी काढून घेतलेलं आहे, पॉट खाली केलेला आहे. आणि कोथिंबीर तर इतकी छान आलेली आहे ना, हिरवी हिरवी गार एकदम मस्त. आता पहा फुलं लागायला आली होती करेक्ट. आता हे काढायचं टाईमचं आहे बघा त्याचं, मी बरोबर टायमालाच काढलेली आहे. आता हे काढून ठेवते एकीकडे आणि याच्यात थोडंसं माती सैल करून मग मेथी टाकते हिच्यामध्ये. आणि खरं म्हणजे ना आज बालिका दिवस आहे. सावित्रीबाई फुले यांनी आपली जी महिलांसाठी शाळा सुरू केली होती सर्वात अगोदर, आणि त्यांची जयंती आहे आज. आणि त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं बालिका दिवस हा साजरा केला जातो. आणि त्याने किती कष्ट करून किती त्रास सहन करून शाळेला सुरुवात केली होती. किती कठीण असा हा काळ होता त्यावेळेस. महिलांना शिक्षण देणं म्हणजे किती अयोग्य मानलं जायचं. आणि त्यांनी सुरुवात केली म्हणून आज आपण पण शिकत आहोत, पुढे जात आहोत. मुलींना आता वाव मिळालेला आहे, पण त्यांना त्यावेळेस किती कष्ट घ्यावे लागले. त्या ज्या सावित्रीबाई फुले आहेत त्यांची जयंती, तर त्यांच्या जयंतीनिमित्त तुम्हाला सर्वांनाच खूप खूप शुभेच्छा. तुम्ही पण असं सावित्रीबाई फुलेसारखं, झाशीची राणीसारखं, कित्तूर चन्नम्मासारखं, माता जिजाबाईसारखं पुढे जावा. धाडस निर्माण करून घ्या. उगीच रडत बसू नका आणि छोट्या छोट्या क्षुल्लक गोष्टीवरून संताप करून घेऊ नका. आणि पुरुष आणि स्त्री म्हणजे काय,
वेगळे नसतात. त्यांनाही हृदय असतं आणि बायकांनाही हृदय असतं. पण बायकाच खूप रडतात आणि रडतात 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 आपल्या आयुष्याचं सर्व वाटोळं करून घेतात. तसं काही न करता हिमतीनं तुम्ही पुढे जावा, शिक्षण घ्या आणि आता खरं पाहिलं ना तर रिझल्ट बघा तुम्ही 11वी-12वीचा रिझल्ट बघा. मुलींचाच चांगला रिझल्ट आहे. कारण याच्या मागचा उद्देश काय आहे, हेतू काय आहे आणि असं का व्हायला लागलं म्हणजे मुलं एका ठिकाणी बसून अभ्यास जास्त करत नाहीत. मुली एका ठिकाणी बसून अभ्यास करतात. त्या एकदा बसलं की वाचतात बसून, अभ्यास करतात. मुलं मध्ये-मध्ये उठत राहतात. त्यांना खायला पाहिजे, प्यायला पाहिजे. म्हणजे त्रासच नको थोडाही. कोणत्याच गोष्टीचा त्यांना त्रास नको. सर्व काही अवेलेबल पाहिजे मुलांना. आणि जास्त मेहनती म्हणलं तर आता सध्या मुलीच करत आहेत. म्हणून मुलींना आता कमतर समजलं जात नाही. मुलींना वाव देत आहेत सर्वच आई-वडील. आता खूप म्हणजे खूप अवेअरनेस आलेला आहे. मुला-मुलीमध्ये आता अजिबात भेद राहिलेला नाही. आणि पूर्वीचा जर काळ आठवला तर खरंच डोळ्यात पाणी उभं राहतं. त्यांच्या कहाण्या बघा, त्यावेळेसचा काळ कसा होता पहा. कुठं मुलीला शिक्षण द्यायत होते आणि कुठं मुलींना वाव होता. पण आता सर्व काही मिळत आहे, तर मुलीनेसुद्धा याचा फायदा घेतला पाहिजे आणि कष्ट करून पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता मी हे पहा तोडले आहे थोडा आळूचे पानं आणि हे टमाटर आहे ना त्याला थोडं जमिनीत गाडते म्हणजे त्याचं बी ते पडून झाडही त्याची येऊ शकतात ना रोपं लहान लहान. पाहावं येतं आहे का? आता त्याला मी जमिनीत रोपलं आहे. त्या टमाटर खराब झालेला आहे टमाटे. तर त्याच्या पौधे निर्माण करण्यासाठी मी लावलेलं आहे. आता ठेवतात लेबर नाही काय माहिती नाही. कारण इथंच ते मागे असं फिरत राहतात, वरती जात राहतात. आता थोडं कांद्याची पातसुद्धा घेते मी स्वयंपाकासाठी. काहीतरी करतेत कांद्याची पात घेऊन. आणि आळूची पानं तोडली बघावं वड्या होतेत का नाही माहिती नाही, वेळ मिळतो की नाही. आणि हे पहा आता ते नेंटल घालायचं आहे वरच्या बाजूला म्हणून आलेले आहेत. आणि असं त्याचे जे पत्रे असतात ते नेंटल घालायचे, ते सामग्री त्यांची जे साहित्य आहे असं वरी करत आहेत. आता झालेलं आहे माझं मेथी लावायचं पण. आता मी घालते पाणी आणि पाणी घातल्यानंतर बघा सुंदरशी गार्डन आणखीन सुंदर होणार, टवटवीत होणार. हां, तर आजचा जो विषय आहे तो म्हणजे मुलींचा. तो मुलगी खरंच आईवडिलाची सेवा करणारी आजकाल पहा तुम्ही कुठेही पहा मुलीच आईवडिलाची सेवा करत आहेत. तुम्ही पण पाहिलेलं असेल, ऐकलेलं असेल. म्हणून मुलींना तिरस्कार करू नका. मुलगी झाली म्हणून काही तसं समजून घेऊ नका. मुलाला मुलीला समान समजा आणि चांगलं जीवन जगण्याचा प्रयत्न करा. उगीच विनाकारण दुःख मानून काहीतरी टेन्शन घेऊन आपलं काहीतरी विचार करत बसू नका. चांगलं जीवन जगण्याचा प्रयत्न करा आणि असं काहीतरी क्रिएटिव्ह माझ्यासारखं काम करून स्वतःला एकदम व्यस्त ठेवा तुम्ही. आणि म्हणतात ना खाली मन सैतान का घर म्हणून. कधीच तुम्ही खाली राहू नका आणि मन खाली ठेवू नका. मनात काहीतरी काहीतरी काम असू द्या, काहीतरी कार्य करत राहा. तेही चांगलं कार्य करा. आणि मुलगा मुलगी हे काय आपल्या हातात नसतं. देव जे देईल ते आपण सुखानं, शांतीनं, समाधानानं स्वीकार करावं लागतं. आणि वंशाचा दिवा मुलगाच असतो असं काही नसतं. मुलगा झाला तर ठीकच आहे. आता नाहीच झाला तर त्याला तुम्ही काय करणार? मग मुलीलाच मुलासारखं वाढवून तिला चांगले संस्कार देऊन चांगला ठेवण्याचा प्रयत्न करायचा. तर हे बघा किती छान मेथी निघालेली आहे. आणि हे पहा तुरीच्या शेंगा एकाच झाडाच्या आमच्या शेतातल्या तुरीच्या शेंगा पहा किती निघालेल्या आहेत. एकाच झाडाच्या आहेत. फौजी साहेब घेऊन आलेले आहेत शेताहून. म्हटलं एकाच झाडाच्या आहेत. तर पहा किती छान असं माझी पण ही बागेतली कोथिंबीर आणि साहेबांची होती ते शेतातली तूर. तर चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला तर नक्की लाईक, शेअर, कमेंट्स करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.